हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत थेअरी ऑफ मशीन. यामध्ये आपलं लास्ट युनिट चालू आहे, युनिट नंबर 5. ठीक आहे. तर यामध्ये आपण टाइपचे प्रॉब्लेम पाहत होतो, बॅलन्सिंग ऑफ रोटेटिंग मास. ठीक आहे. प्रत्येक प्रॉब्लेम आपण दोन्ही मेथडने पाहत होतो. ठीक आहे. दोन्ही पण मेथडने प्रत्येक प्रॉब्लेम पाहत होतो. अनालिटिकल मेथड आहे फॉर्म्युला यूज करून, ग्राफिकल मेथड आहे ग्राफ पेपर यूज करून. आजचाही प्रॉब्लेम आपण दोन्ही मेथडने पाहणार आहे. 98% तुमचा पूर्ण कन्सेप्ट क्लिअर झालाय, पण एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली होती, त्यामुळे आजचा प्रॉब्लेम मी घेतोय. लक्ष द्या, बारीक सारीक डाऊट आल्यास लगेच विचारा. सुरुवातीला तर अनालिटिकल मेथडच तुम्ही प्रिफर करा एक्झामला सुद्धा, कारण त्यात ऍक्युरेट आन्सर येतात. ठीक आहे. मार्क जाण्याची काही शक्यता राहत नाही. चला क्वेश्चन रीड करून ना गिवन डाटा लिहूया. सॉल्युशन घ्या. चला घ्या. काय क्वेश्चन आहे बरं? 4 मासेस, 4 मासेस आहेत. MA MB MC MD. ठीक आहे, म्हणजे ABCD. एकाचं मास दिलंय 12 kg, 15 kg, 18 kg, 20 kg. ऐका ना, आता ऍक्च्युअली मास ए जो आहे त्याचं वजन आहे, पण मी काय म्हणतो ABCD म्हणण्यापेक्षा 1 2 3 4 म्हणा, त्यांनी सुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही. जे आन्सर आहे तेच येणार आहे. मग मी 1 2 3 4च म्हणतो, कारण मला ते सुटेबल वाटते. इकडे पहा, M1 मास 12 kg, M2 मास 15 kg, M3 मास 18 kg. तुम्ही काय पडले होता काय? पाळलं तू? सांगून कळतंय ना? गपरा ना, बोलू नका, काही झालं नाही. एकमेकाकडे हात करून काय होत नाही. लक्ष द्या, सोपं आहे, माहिती आहे, येत आहे पण माहिती आहे. पण आता आज या प्रॉब्लेम बरोबर 100% कन्सेप्ट क्लिअर व्हायला हवे. तर 4 मासेस होते ABCD. चौघांचं मास मी तुम्हाला दिलेलं इथं, M1 M2 M3 M4. ठीक आहे. नेहमीप्रमाणे त्यांचे रेडियस पण दिले असणार आहे, 40 mm, 50 mm, 60 आणि 30 mm. रेडियस 1 दिलाय 40 mm. 40 mm चं मीटर करायचं तर 1000 ने डिवाइड करा, 0.04 मीटर. R2 सेकंड दिलाय किती रे? 50 mm. 1000 ने डिवाइड करा, 0.05 मीटर. 60 mm दिलाय R3. 60 mm म्हणजे डिवायडेड बाय 1000, 0.06 मीटर. R4 म्हणजे लास्ट वाला दिलाय 30 mm. आपल्याला मीटर मध्ये पाहिजे, डिवायडेड बाय 1000 करा. MM चं मीटर होत असतं 0.03 मीटर. अशा पद्धतीने प्रत्येकाचा रेडियस आणि मास एका खाली एक लिहून घेतलं. आता प्रत्येकाचं अँगल, आता अँगल ज्यावेळी मी लिहितो ना, तेव्हा थोडे बारकावे लक्षात घेत चला. ऐका ना, जेव्हा एखादी गोष्ट रोटेशन मध्ये फिरते तेव्हा तिचा अँगल 360 डिग्री पेक्षा जास्त होऊ शकतो का? होऊ शकतो? नाही होऊ शकत. बर, हे जे अँगल दिले तिथं बघा, 4 मासेस मध्ये 3 अँगल दिलेत, 61, 35, 270. जर तुम्ही याच्यात हे ऍड केलं तर ओके आन्सर येईल, पण जेव्हा याच्यामध्ये हे ऍड कराल तेव्हा ते 360च्या पुढे जाईल का नाही? म्हणजे इथं जे अँगल दिले ते एखाद्या ऍड करूनच दिलेत, हे समजून घ्या. मी काय बोललो कळालं ना? आपण काय करायचो, θ1 θ2 काढताना θ1 ऍड करायचो, θ3 काढताना θ2 ऍड करायचो. पण कधी कधी प्रॉब्लेम मध्ये फसवण्याकरता ऑलरेडी ते ऍडिशन करून दिलेलं असतं, बरोबर ना? पहिलं मास आपण ऑलवेज काय घेतो, पहिल्या मासचा अँगल 0 डिग्री, दुसरा काय आहे 60 डिग्री, ऑलरेडी ऍड करून दिलेलं आहे. θ3 काय घेणार, 135 मध्ये 60 ऍड केलेले आहेत, आणि θ4 ऑलरेडी हे 135 त्यात ऍड केलेले आहेत. कसं कळलं? 180च्या पुढे गेली नाही व्हॅल्यू, म्हणून कळलं. नाही तर तुम्ही हे याच्यात ऍड केलं ना तर ते 360च्या पुढे जाईल, आणि 360 पेक्षा जास्त रोटेशन होऊ शकत नाही कोणाचं, कोणत्याही बॉडीचं, म्हणून ते लक्षात आलं. हे लक्षात घ्या. बरं झालं. ते म्हणतात फाइंड द मॅग्निट्यूड अँड पोझिशन ऑफ बॅलन्सिंग मास, आणि बॅलन्सिंग मासचा जो रेडियस आहे तो दिलाय पहा 100 mm. मग हा गिव्हन डाटा लिहिला बरं का. टू फाइंड डाटा, आपल्याला बॅलन्सिंग मास काढायचंय. बॅलन्सिंग रेडियस दिलाय 100 mm, मीटर मध्ये 1000 ने डिवाइड करा, 0.1 मीटर. आणि बॅलन्सिंग अँगल हे आणि हे,
आणि कोणती मेथड यूज करा हे सांगितलंच नाही, कोणती वापरू शकता. मी तर म्हणेल अनालिटिकल वापरा. ग्राफ पेपर मध्ये थोडं चुकलं तरी मार्क जाईल, पण इथं ऍक्युरेट आन्सर येईल, चुकायची शक्यता कमी राहील. इथपर्यंत आलात का सांगा मला. चला गिवन डाटा लिहून झाला असेल, इकडे बघा. चला आता मी पहिले वापरतो बाळांनो अनालिटिकल मेथड. स्टेप नंबर 1 ला मी काढतो समेशन ऑफ एच. कॅल्क्युलेटर टाक रे बाळा. 4 मासेस आहेत ना, 4 मासेस. M1 R1 cos theta 1, M2 R2 cos theta 2, again M3 R3 cos theta 3, M4 R4 cos theta 4. बघा यात काय डाऊट आहे का? हे तर लक्षात राहण्यासारखं सिंपल आहे. 4 मासेस साठी 4 टर्म्स येणार. व्हॅल्यू पुटअप करा, व्हॅल्यू सांगा. चला M1 10 kg होता ना का 12 kg, R1 0.04, cos theta तर 0च आहे ना. हे झालं फर्स्ट मास साठी. सेकंड मास साठी M2 15 kg, R2 0.05 होता ना. cos theta 2 60 होता. ओके. अगेन तिसऱ्या मास साठी M3 किती होता? 18 kg. रेडियस किती होता? ए बाई, हा बरोबर आहे, बरोबर आहे. आणि कॉस ऑफ अँगल 135. याला असं ब्रॅकेट करायची काही गरज नाही म्हणा. तिसरा मास झाला. चौथा मास 20 kg हे, आणि कॉस थीटा. 4 मासेस टाका कॅल्क्युलेटर वर. टेल मी द समेशन ऑफ एच. 0.0 एवढं छोटं आलं. बर, याचं युनिट काय राहील? किलोग्रॅम मीटर. चला घ्या, समेशन ऑफ एच झालं पहा, घ्या लिहून. जमल का आदित्य? चला आता समेशन ऑफ व्ही. स्टेप नंबर 2. तुम्ही बाळांनो घरी जाऊन पण लिहू शकता, इथं फक्त समजून घेतलं तरी काय प्रॉब्लेम नाही. समेशन ऑफ व्ही चा फॉर्म्युला आहे M1 R1 sin theta 1, M2 R2 sin theta 2, M3 R3 sin theta 3 आणि M4 R4 sin theta 4. 4 मासेस करता 4 टर्म. काही लोक 1 च्या तिथं ए लिहितील, 2 च्या तिथं बी लिहितील, 3 च्या तिथं सी लिहितील, 4 च्या तिथं डी लिहितील. त्यांनी फरक नाही पडत आन्सर वर. समेशन ऑफ व्ही M1 किती होतं? 12 kg, 0.04 होतं. साइन ऑफ थिटाची व्हॅल्यू 0 होती पहा. अगेन हे 15 होतं, 0.05 होतं. साइन ऑफ थिटाची व्हॅल्यू 60 डिग्री होती पहा. M3 ची व्हॅल्यू 18 होती पहा. 0.06 होता रेडियस. साइन ऑफ अँगल होता 135 पहा तिसऱ्या मास साठी. चौथ्या मास साठी 20 आहे, 0.03 होतं. आणि साइन ऑफ अँगल 270 होता पहा. टाका कॅल्क्युलेटरवर. टेल मी द समेशन ऑफ व्ही. 0.8 kg मीटर झालं समेशन ऑफ व्ही. किती सोपं आहे, काहीच अवघड नाही. या लिहून. काय डाऊट? त्यानंतर बाळांनो स्टेप 3 ला आपल्याला काढायचं आहे रिझल्टंट आर. रिझल्टंटचा फिक्स फॉर्म्युला आहे समेशन ऑफ एच चा स्क्वेअर प्लस समेशन ऑफ व्ही चा स्क्वेअर. समेशन ऑफ एच आला होता 0.09 स्क्वेअर, समेशन ऑफ व्ही आला 0.81 स्क्वेअर. किती येत रे?
किलोग्रॅम मीटर मध्ये येईल तुमचा रिझल्टंट 0.817 आला रिझल्टंट. रिझल्टंटचा फॉर्म्युला लक्षात ठेवा जो ऑलरेडी मेकॅनिक्स मध्ये होऊन गेलेला आहे. काय डाऊट? सिंपल आहे. याच्यानंतर स्टेप नंबर 4 पाहूया. स्टेप नंबर 4 मध्ये मी बॅलन्सिंग मास काढण्यासाठी रेडी आहे. आर चा फॉर्म्युला एमबी इंटू आरबी, पण मला एमबी म्हणजे बॅलन्सिंग मास काढायचंय. आर ऍज इट इज, आरबी मल्टिप्लाय तिकडे जाऊन आर ची व्हॅल्यू आली ती 0.871 आणि बॅलन्सिंग रेडियस होता 0.1. टेल मी द बॅलन्सिंग मास. मास इन किलोग्रॅम मध्ये 8.71 किलोग्रॅम इज युअर बॅलन्सिंग मास. रिझल्टंट म्हणजे काय? किती आलं? काय म्हणजे आता काय बोलायचं तुम्हाला या बाबतीत? सावकाश करा, घाई का करताय? हा, तर रिझल्टंट घ्यायचा बॅलन्सिंग मास इंटू बॅलन्सिंग रेडियस. बॅलन्सिंग रेडियस मल्टिप्लाय इकडे येऊन डिवाइड करा. बॅलन्सिंग मासचा फॉर्म्युला येतो रिझल्टंट अपॉन रेडियस. रिझल्टंट आपण फाइंड आउट केला आणि रेडियस ऑलरेडी दिला होता 100 mm चा 0.1 मीटर लिहिला. आलं ना बॅलन्सिंग मास 8.17 किलोग्रॅम. आणि डाऊट या लिहून. त्यानंतर बाळांनो तुम्हाला काढायचा आहे स्टेप नंबर 5 ला बॅलन्सिंग अँगल. बॅलन्सिंग अँगलचा फिक्स फॉर्म्युला आहे tan इनवर्स ऑफ समेशन v अपॉन समेशन ऑफ h. tan इनवर्स ऑफ समेशन ऑफ v काय रे? 0.81 आणि समेशन 0.09 किती येतं बघा मला बॅलन्सिंग अँगल सांगा. 83.68 डिग्री. आता याच्यात काहीच करू नका, हेच फायनल आन्सर राहू द्या, उगाच कन्फ्युजन नको, हे इथंच राहू द्या. हा जो अँगल आलाय ना तो 273 डिग्रीच्या 270 डिग्रीच्या पुढे आलाय. ठीक आहे, ते तसंच राहू द्या, त्याला काही करू नका. कारण पुस्तकामध्ये म्हणजे आपल्या टेक्स्टबुक मध्ये हा अँगल फायनल आन्सर आहे जेव्हा तुम्ही अनालिटिकल मेथड करता. काय डाऊट? आता हाच प्रॉब्लेम आपण सोडवणार आहे ग्राफिकल मेथडने. लास्ट स्टेपला अनालिटिकल मेथड कंप्लीट केली आपण. ग्राफिकल मेथड मध्ये एक हॉरिझॉन्टल लाईन काढा, त्याला M1 म्हणा. M1 ची व्हॅल्यू 12 kg होती बरोबर. तिथून पुढे 60 डिग्री मोजा. किती डिग्री मोजा? मग तिथं M2 येईल. अँगल व्यवस्थित मोजा, फक्त ही लेंथ महत्वाची नाही, अँगल महत्वाचा. तो दिलाय 15 kg. पुढचा 135 आहे ना, इथून 135 मोजायचं बरं का. इथून 135, इथून 60 ऑलरेडी मोजलाय, 135 मधून 60 गेले 75 का. मग इथून पुढे 75 मोजावं लागेल. इथून मोजला तर 135 मोजावं लागेल. तो M3 आहे किती? 18 किलोग्रॅम. आणि 270 इकडून मोजायचा आहे. 270 मधून 135 गेले तर मग पुढचा मोजावं लागेल इथून पुढं. इथून पुढं मोजावं लागेल बाळांनो किती? 20 kg चा 135 डिग्री. इथून मोजला तर 270, इथून मोजला तर 135. M1 M2 M3 अशा पद्धतीने याच्यात अँगल बरोबर काढायचे. आता पहिला आणि शेवटचा जो मास आहे त्या स्पेसला नाहीये बी सी डी. याच्यात अँगल इम्पॉर्टंट काढायचे, स्पेसला नाव द्यायचे. याला म्हणतात स्पेस डायग्राम. फक्त अँगल व्यवस्थित काढा, त्यासाठी प्रोट्रॅक्टर कोन मापक वापरा. या लिहून पटकन चला. चला बाळांनो, एवढं झालं असेल. चला थोडं छोटं करतो मी, म्हणजे मला ते शो ऑफ करता येईल.
थोडं वर घेतो याला, झालं का? चला वेक्टर डायग्राम घेऊ. वेक्टर डायग्रामला ना स्केल घ्यावा लागेल तुम्हाला. किती घ्याता स्केल? किती घेऊ? 50. मग तिला सांग ना, मला काय सांगते 50 व्हॅल्यू जास्त आहे ना, यात सगळ्या नंबरला त्या नंबरने डिव्हिजन करता आली पाहिजे. 12, 15, 18 याला 3 ने भाग जातो पा. 3 घ्या, एका सेंटीमीटरला 3 kg घ्या, जरा बेटर राहील ते. तर हॉरिझॉन्टल या लाईनला पॅरलल घ्यायचं हो इकडं असं. बर, हा जो काही मास आहे तो ए आणि बी च्या मध्ये, इथं ए टू बी घ्यायचं. याची लेंथ किती घ्यायची असं विचाराल, ठीक आहे? तर याची लेंथ आहे ना याच्या व्हॅल्यूनुसार घ्यायची. 12 kg आहे, युनिट आहे एका सेंटीमीटरला 3 kg, तर 12 डिवायडेड बाय 3 करा, म्हणजे याची लेंथ घ्यायची तुम्हाला 4 सेंटीमीटर. इकडून बीकडं मास M1 आहे, इकडून बीकडं एरो, हा झाला मास M1. आता मास M2 आहे, याला पॅरलल लाईन घ्यायची अशी, इकडं पॅरलल घ्यायची. 15 kg आहे, बरोबर याची लेंथ किती येईल? 15 डिवायडेड बाय स्केल 3, 5 सेंटीमीटर, ठीक आहे? आणि बी कडून कुठं चालला हा फोर्स? सी कडे, मग बी दिला इथं सी, ठीक आहे? त्यानंतर सी कडून डी कडे जाणारा हा फोर्स M3 18 kg चा आहे, बरोबर 6 सेंटीमीटर वर लाईन मारायची. किती? 6 सेंटीमीटर वर लाईन मारायची. सिक्स सेंटीमीटर वर लाईन मारायची बरोबर. आणि कुठून कुठं जातोय हा? सी कडून डी कडे ना, सी कडून डी कडे चालला. 18 ला 3 ने डिवाइड केलं, 6 सेंटीमीटर लेंथ. आता D2 आहे 20 आहे, 20 डिवायडेड बाय 3 करा, लेंथ येईल 6.7 धरा, मग 6 सेंटीमीटर आणि पुढे 7 mm ची लाईन घ्यायची, म्हणजे 6.5 च्या पुढे 2 लाईन. मग बरोबर याला पॅरलल घ्या. आता याची लेंथ याला नाव द्यायचं ए, पण ए ऑलरेडी होता त्याला ए डॅश द्या, आणि याची लेंथ घ्यायची तुम्हाला 6.7 सेंटीमीटर. आता याला ही जी लाईन आहे, या लाईन मध्ये बरोबर अशी डॉटेड लाईन मारायची, ठीक आहे? सगळे फोर्स इकडे येतात ते, याला मात्र असं तिकडे शो अप करायचं, कारण या सगळ्यांना बॅलन्स करतो अपोजिट डायरेक्शनला. आता मला काय काढायचं, या डायग्रामला काय म्हणतात? मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन इम्पॉर्टंट होतं. या डायग्रामला म्हणतात वेक्टर डायग्राम. वेक्टर डायग्राम झाली ना. बर, मला काढायचंय बॅलन्सिंग मास MB, लेंथ ऑफ ए डॅश घ्यायचं आणि त्याला 3 kg म्हणजे स्केलने मल्टिप्लाय करायचं. सांग बाबा, लेंथ ऑफ ए डॅश किती येईल? माग आन्सर किती आलं होतं आपलं? 8 पॉईंट समथिंग ना, 8.17 आलं होतं. 8.17 ला 3 ने डिवाइड करा, हे अप्रॉक्सिमेटली काढतोय, तिथं जे येईल तेच घ्यायचं ग्राफ पेपर मध्ये. तुमचं किती येतं? 2.7. मग तिचं ऍक्युरेट, कारण एवढं ऍक्युरेट नाही येत, ग्राफिकल मेथड आहे. 2.8 सेंटीमीटर यायला पाहिजे अप्रॉक्सिमेटली. स्केल आहे आपलं 3, किती येतं MB बघ बरं? 8.4 किलोग्रॅम. आणि अनालिटिकल मेथड आलं होतं 8.17. हे चालतं, कारण ही अप्रॉक्सिमेट मेथड असते, ही आपली ग्राफिकल मेथड, म्हणून हे चालतंय, बरोबर आहे. आला आता इथपर्यंत? आता इथून पुढचा पार्ट तो एक सांगायचा होता, तेवढ्यासाठी अख्खा प्रॉब्लेम घेतला आपण. तर इकडे लक्ष द्या, काय करायचं माहिती का? हे झालं का? थीटा बी काढायचंय ना. आता अँगल त्या पाठीमागच्या याच्यासारखा आला पाहिजे असं काही नाही. तो पाठीमाग जो अनालिटिकल मेथड मध्ये आला, तो इथून पुढचा अँगल आलेला आहे. आपल्याला आता इकडंच पाहिजे, तर या लाईनला पॅरलल घ्यायचं. या लाईनला आता मी अप्रॉक्सिमेटली काढलं, वर खाली होऊ शकतं. या लाईनला पॅरलल लाईन घ्यायची हो, इथून या पॉइंट पासून या लाईनला पॅरलल. माझ्याकडे जागा नाहीये,
इथं घेतो MB आणि अँगल कुठून मोजता तुम्ही पहा. आता ऍक्च्युली ही लाईन थोडी अशी खाली यायला पाहिजे होती इकडे या बाजूला, पण आता मी अप्रॉक्सिमेटली काढलं ते एकदम ऍक्युरेट 6.7 नाही घेतलं, 6 नाही घेतलं म्हणून किती किती ही लाईन तुम्हाला त्याची याच्या पाठीमाग किंवा याच्या पाठीमाग ह्या जो MB आहे याच्या पाठीमाग जो मास आहे त्याच्यापासून अँगल मोजा, तो तुमचा थिटा बी घ्यायचा. किती येते इथं येते की इथं इथंच तिथंच येते का? ठीक आहे बरोबर आहे, काय मी अप्रॉक्सिमेटली काढलंय मग थोडं बरोबर आलंय. किती आला अँगल पहा, बुक मध्ये चेक करू आपण. काढा तो अँगल किती येतो बघा. आता याचा जो तुम्हाला अँगल मोजायचा आहे ना तो M1 पासून मोजायचा. किती डिग्री आला? 10. अरे इथालचा मोजला काय आणि M1 पासून मोजला काय एकच बात झाली, कारण हे पण M1 आहे ना, कोणता बी मोजा. आता जर समजा आज झालं हा जर इकडे आला तर अँगल इकडे येईल ना असा एवढा, बरोबर ना. आता हा जर तुमचा MB इकडे आला असता तर 118 मग तिथून पुढे अँगल मोजावा लागला असतं. असं आहे ते, कळालं का? कन्सेप्ट माझा एकदम क्लिअर आहे बरोबर. कुठून मग येऊ दे ना, आता तुझं ते ग्राफिकल मेथड आहे, तुमचं काय येतं पहा, ते टाका, जो येईल तो सांगा. किती आला? 45 डिग्री घ्या मग अप्रॉक्सिमेटली. मला कन्फ्युज करू नका, पुस्तकात नाही येते तसं, म्हणजे पुस्तकात ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह नाही केलेला प्रॉब्लेम. अरे चुकत नाही रे बाळांनो, तुम्ही टेन्शन ना घेऊ रे, ग्राफिकल मेथड आहे. या लिहून चला, या काढून स्पेस डायग्राम, वेक्टर डायग्राम आणि कॅल्क्युलेशन. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम इथे संपतो. आज आपण इथे थांबूया. नेक्स्ट लेक्चरला व्हायब्रेशन हा जो थेरीचा टॉपिक लास्ट राहिलाय तो पाहूया. ठीक आहे, बाय.